अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे सोमवार आणि आपण सोमवारी जर विशिष्ट उपाय सेवा तोडगे जर केले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होत असतो। आता उद्या जो मी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरातील सुख शांती समृद्धीसाठी, वाहन सुखासाठी, त्यानंतर मानसिक शांती सकारात्मकता मिळण्यासाठी आणि विवाहातील अडथळे किंवा वैवाहिक जीवनामधले अडथळे, तर हे उपाय उद्या तुम्हाला मी सांगणार आहे ते जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो। कसं असतं, आपण कुठल्याही सेवा महादेवाची असू दे, तुळजाभवानीची असू दे, कुलदैवत खंडोबाची असू दे, दत्त महाराजांची असू दे, स्वामी समर्थ महाराजांची असू दे, तुम्ही ज्या ज्या देवांना ज्या ज्या गुरूंना मानता त्या त्या देवांची गुरूंची तुम्ही जेव्हा सेवा करत असता तेव्हा फक्त श्रद्धेनं आणि मनापासून करायचं असतं, तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत असतं। कसं असतं, आपण कुठली गोष्ट लगेच मागितली की मिळेल असं नाही, थोडा त्याला धीर धरावा लागतो, थोडंसं थांबावं लागतं। कारण तुम्हाला जर तुमच्या मनासारख्या गोष्टी पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही म्हणजे थांबला तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं। आता हे जे उपाय जे आहेत हे श्रद्धेनं करायचे आहेत, त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार शिवपुराणातले उपाय मी सांगणार आहे। उद्या सोमवार आहे, लवकर उठा। तसंही घरातल्या कर्त्या स्त्रीनं पहाटे लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावरती। मी खरं सांगू, माझी आई नेहमी 4 वाजता पहाटे उठायची आणि माझ्या आईचं दररोज सडा रांगोळी वगैरे खूप छान लवकर व्हायचं। तिचं जेवण बनवणंसुद्धा तिचं 6 वाजेपर्यंत म्हणजे सगळं तिचं आवरायचं। आम्ही कॉलेजला जायचं तेव्हा ती आम्हाला 6:15 6:30ला आम्हाला पहिली बस असायची आणि त्यावेळेला आम्हाला तिचा डबा, जेवणाचा डबा तयार असायचा। म्हणजे इतकं तिनं कष्ट केलं आणि त्या कष्टाचं चीजसुद्धा तिचं झालं आणि त्याप्रमाणे आमच्या घरात सगळं आम्हाला म्हणजे जे गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या मिळाल्या होत्या। आणि म्हणून आपल्या घरात कर्त्या स्त्रीनं किंवा कर्त्या पुरुषानं सूर्योदयापूर्वी उठलं तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा सकाळी सोमवार आहे, लवकर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावरती दररोज जर उठला तर तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळणार। सकाळी लवकर उठून स्वच्छ घर, अंगण वगैरे जे आहे, मुख्य दरवाजाचा उंबरा आहे ते स्वच्छ झाडून पुसून घेणे। अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही चिमूटभर हळद टाकत असाल तर अतिशय चांगलं। दररोज चिमूटभर हळद टाकला, गंगाजल टाकला तर चालेल। कारण आत्ता हल्ली तीर्थक्षेत्री जाऊन अंघोळ करणं फार कठीण आहे। आम्ही कॉलेजला असताना मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आमच्या इथून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर नरसोबाची वाडी म्हणून आहे आणि तिथे दत्त महाराजांच्या तीर्थक्षेत्री जाऊन आम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी पहाटे 3 वाजता आम्ही इथून चालत जायचं। म्हणजे माझ्या मामांच्या मुली, आम्ही सगळ्या बहिणी, माझी आई आमच्याबरोबर असायची। आम्ही चालत जायचं, तिथे आंघोळ करायचं नदीवरती आणि त्यानंतर तिथली काकड आरती करून आम्ही नंतर तिथूनच कॉलेजला जायचं आणि आमची सगळी जी कपडे वगैरे ओली असायची ती आमची आई घरी घेऊन यायची। आम्ही अशा पद्धतीनं तीर्थक्षेत्री जाऊन अंघोळ करायचो। पण हल्ली मला सुद्धा होत नाही। आम्ही बरेच वर्ष झालं तीर्थक्षेत्री जाऊन अंघोळ केली, म्हणजे वाडीला, गाणगापूरला वगैरे केले, म्हणजे अशा पंढरपूर वगैरे अशा ठिकाणी कधी गेलो तर केली आहे। पण नरसोबाच्या वाडीत जाऊन मला आत्ता ह्या 4 वर्षात तर तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ करणं जमलं नाही। मग आता आपल्याला प्रत्येकाला जमत नाही तर आपण काय करायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं, तीर्थक्षेत्री आंघोळ केल्याचं पुण्य मिळतं। आता त्यानंतर बघा, आपल्या घरातली देवपूजा जी आहे, नित्यनेमाची जी देवपूजा आहे ती करायची। देवघरातली पूजा केल्यानंतर महादेवाची पिंड आहे, ती महादेवाची पिंड तुम्ही तामणमध्ये घ्यायची, पाण्यानं स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर तुम्ही पंचामृतनं अभिषेक घालायचा। पंचामृत कसं बनवायचं तर दूध, दही, मध, साखर आणि तूप ह्यानं हे पंचामृत बनवायचं, ह्याचा अभिषेक घालायचा। अभिषेक घालत असताना ओम नमः शिवाय म्हणायचं किंवा शिव अष्टोत्तर नामावली वाचायची आणि त्यानंतर परत महादेवाची पिंड स्वच्छ गार पाण्यानं धुवून घ्यायची
कधीही महादेवाच्या पिंडीवर गरम पाणी घालायचं नाही, कारण महादेवांना जेवढं तुम्ही गार आणि थंड द्याल तेवढं ते शांत होतात. गरम पाण्यानं जर तुम्ही पिंड धुतली तर महादेव उग्र होतात. म्हणून कधीही गरम पाण्यानं महादेवाची पिंड धुवायची नाही. गार पाण्यानं पिंड धुवून घ्यायची, स्वच्छ पुसायची, एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये घ्यायची, त्यामध्ये अखंड पांढरे तांदूळ टाकायचे, कारण महादेवाला पांढरं रंग अतिशय प्रिय आहे. पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आणि त्यानंतर त्या तांदळावरती ही महादेवाची पिंड ठेवायची, इबीद लावायचं, थोडंसं मध घालायचं, कारण मध अतिशय प्रिय असं महादेवाला आहे. आणि त्यानंतर तुम्ही उपाय करायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा जो उपाय आहे, शिवपुराण आणि धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला चमेलीचं फूल अतिशय प्रिय आहे. मग चमेलीचं फूल म्हणजे काय, तर मी आता बघा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलंच आहे, आज व्हिडिओ बनवायचा ठरवलेला. हे असं बघा चमेलीचं फूल असतं असं. तर हे चमेलीचं फूल जे आहे, हे चमेलीचं फूल तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं. आता हे चमेलीचं फूल अर्पण कशासाठी करायचं, तर तुम्ही अभिषेक झाल्यानंतर ज्यावेळेला मध घालता त्यावेळेला तुम्ही जे काय तुमची आरती वगैरे महादेवाची आहे ती सगळी करायची. ओम नमः शिवाय तर तुम्ही मंत्र अभिषेक घालताना म्हटलेलाच आहे. घरात सुख समृद्धी शांती येण्यासाठी, समृद्धी प्राप्त होण्यासाठी, शांती येण्यासाठी, कुटुंबात वारंवार वाद होत असतील तर सोमवारी 11 चमेलीची फुलं महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची. त्यामुळं काय होईल, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती तर येईलच आणि ह्यामुळं कलह वाद भांडणं दूर होतील. ह्या उपायानं तुमच्या हे दूर होतील. सॉरी, जरा रस्त्यानं गाडी चाललेली, डिस्टर्ब झाला आवाजानं. आवाज आला नसेल तर परत एकदा सांगते. घरात सुख समृद्धी शांती प्राप्त होण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर चमेलीची, ही जी मी आत्ता चमेलीचं फुल दाखवलं, ही 11 फुलं अर्पण करायची. त्यामुळं काय होतंय, घरातले वाद असतील, वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असेल, हे दूर होईल. त्यानंतर बघा दुसरा उपाय कशासाठी, तर वाहन सुखसाठी. तुम्हाला एखादं वाहन घ्यायचं आहे, तुमची खूप इच्छा आहे वाहन घेण्यासाठी, तर ही 11 फुलं किंवा 108 फुलं तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची. ही महादेवाच्या पिंडीवरती 108 फुलं अर्पण करत असताना तुम्ही एक फूल अर्पण करायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं, दुसरं फुल अर्पण करायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं. 108 फुलं वाहत असताना 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणायचं. त्यामुळं काय होईल, तुम्हाला तुमच्या मनासारखं वाहन घेता येईल. समजा तुमचं एखादं वाहन असेल, ट्रक असेल, टमटम असेल, रिक्षा असेल, 4 व्हीलर तुम्ही लॉंग रूटच्या भाड्यासाठी देत असाल, ट्रॅव्हल्स असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाडे मिळून तुमचा व्यवसाय वाहनाचा व्यवस्थित चालेल. कारण रुद्रसंहितेनुसार शिवपुराणातील ज्या भक्तांना स्वतःचे वाहन घ्यायचे इच्छा आहे त्याच्यासाठी हा उपाय आहे. त्यानंतर बघा तिसरा उपाय, मानसिक शांती आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी. आपल्या मानसिक स्थिती बिघडलेली असते बघा, वारंवार काही ना काही टेन्शन असतं, मुलांच्या शिक्षणाचं असेल किंवा अजून काय घर घ्यायचं असेल, नोकरीमध्ये अडथळे असतील, तर आपले मानसिक संतुलन बिघडतं आणि मग आपण सतत वारंवार टेन्शनमध्ये जातो आणि त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता वाढते. तर ही नकारात्मकता दूर होऊन आपली मानसिक संतुलन चांगलं राहावं, मानसिक शांती मिळावी, सकारात्मकता यावी, यासाठी हे फूल तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. कारण फुलाचा सुगंध अत्यंत मनमोहक असतो आणि ह्या मनमोहक फूल अर्पण केल्यामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन मानसिक प्रसन्नता लाभते, तणाव कमी होतो आणि आपल्याला त्याचं समाधान मिळतं. त्यानंतर बघा ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आहेत, म्हणजे बघा सतत वारंवार घरात नवरा बायकोंचे वाद होणे किंवा संतान प्राप्ती न होणे किंवा नवरा बायकोंचं पटणे नाही, घटस्फोटापर्यंत केस जाणं किंवा नवरा बायकोवरती संशय घेतो किंवा बायको नवऱ्यावरती संशय घेते, ह्या अडचणी वैवाहिक जीवनातल्या असतील किंवा विवाहच ठरत नाही आहेत, स्थळ येतं पण काही कारणास्तव लग्न ठरत नाही,
आलेले पाहुणे निरोप देत नाहीत किंवा लग्न ठरता ठरता कोणीतरी काहीतरी सांगतं त्यामुळं मोडतं किंवा काही अजून अडचणी स्थळच येत नाहीत, त्यासाठी तुम्हाला सोमवारी चमेलीचं फूल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचंय। मग हे चमेलीचं फूल तुम्ही वैवाहिक जीवनातल्या अडथळे दूर करण्यासाठी किंवा विवाहात अडथळे येत असतील तर त्यासाठी तुम्ही 11 सोमवारी, प्रत्येक सोमवारी 11 सोमवारी ही 108 फुलं महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची। पहिल्या सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, महादेवाला जल अर्पण करायचं, इबीत लावायचं, तुपाचा दिवा लावायचा, त्यानंतर तुम्ही अगरबत्ती लावायची, अखंड तांदूळ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आणि 108 फुलं महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करत असताना तुम्ही विवाहात जे काय अडथळे येत आहेत किंवा वैवाहिक जीवनात भांडणं होत असतील ते बोलायचं, तुमची इच्छा सांगायचं महादेवाला आणि 108 फुलं अर्पण करायची। तिथं बसून तुम्ही शिवलेल्या अमृतातला 11 वाद्य वाचायचा। असं 11 सोमवार करा, बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। चमेलीचं फूल म्हणजे शिव पुराणात त्याला अतिशय महत्त्व आहे आणि हे चमेलीचं फूल महादेवाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करत जा। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेअर का करा म्हणते, कारण बघा कुणाच्या तर घरामध्ये नवरा बायकोंचे वाद असतील, मुलांचे लग्न ठरत नसतील किंवा मानसिक संतुलन बिघडलं असेल, घरामध्ये सुख शांती नसेल किंवा वाहन घेतलं एखादं तर त्या वाहनामध्ये प्रगती नाही, त्यांना भाडं मिळत नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या दूर होतील आणि त्याचं पुण्य तुम्हाला लागेल। त्यामुळे नक्की व्हिडिओ शेअर करा। श्री स्वामी समर्थ।